नमस्कार, होम फूड मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने चमचमीत अशी मुंबईची मच्छी कशी करायची रेसिपी पाहणार आहोत. बघा, गॅसची झणझणीत मस्त मुंबईची मच्छी तयार झालेली आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी अर्धा किलो स्वच्छ धुवून मच्छी घेतलेली आहे. अर्धा चम्मच त्यामध्ये मीठ घातलेले आहे, अर्धा चम्मच त्यामध्ये हळद घातलेली आहे आणि 1 चम्मच त्यामध्ये लाल तिखट घातलेले आहे आणि 1 चम्मच त्यामध्ये धनिया पावडर घातलेली आहे आणि अर्धा चम्मच त्यामध्ये लिंबू घातलेला आहे पिळून. त्यामुळे मच्छीला छान चव येते आंबटसर. आता हे मसाले आपण संपूर्ण मस्त मच्छीला लावून घेऊया. हे मसाले सर्व मच्छीमध्ये छान मुरतात आणि मच्छीला छान चव येते. अशा पद्धतीने मसाले लावून घेतले की आता ही मच्छीला मस्त मसाले लावून घेतलेले आहेत. आता आपण ही अशी मच्छी अर्धा तास लावून आणि मस्त छान झाकून ठेवून देऊया. बघा, छान मच्छीला मसाले लावून झालेले आहे. मस्त अशी आपली मच्छी तयार झालेली आहे. आता ही बाजूला ठेवून देऊया. आता एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 1 पळी तेल टाकलेलं आहे आणि काही मसाले घेतलेले आहेत ते पाहूया. त्यासाठी 1 कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 1 लसणाचा गाठा घेतलेला आहे आणि 1 इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. थोडंसं सुके खोबरं घेतलेले आहे, 1 चम्मच जिरे घेतलेले आहे आणि 1 चम्मच धने घेतलेले आहे आणि 1 मसाला विलायची घेतलेली आहे आणि 1 छोटेसा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि 5 मिरे घेतलेले आहे. आता हे मसाले छान आपण भाजून घेऊया. आधी कांदा घालूया, मिरची घालूया आणि लसूण घालूया, आलं घालूया आणि खोबरे घालूया आणि सर्व सुका मसाले घालून सर्व मसाला मस्त छान वाटून घेऊया, मस्त झणझणीत असा. बघा, मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊया आणि त्यामध्ये कोथिंबीर घालून छान मस्त पेस्ट करून घेऊया. त्यामुळे भाजीची चव छान येते. बघा, मसाला तयार झालेला आहे आणि कोथिंबीर घालून मसाल्याचे वाटण करून घेऊया. आता त्या कढईमध्ये 1 पळी तेल घालूया. जी फिश आपण मस्त मसाले लावून ठेवलेली होती ती घालूया आणि मस्त छान फ्राय करून घेऊया. बघा, छान मस्त मच्छी 60 ते 70% आपल्याला शिजवून घ्यायची आहे. झाकून ठेवून थोडी 5 मिनटं वाफवून घेऊया. बघा, झालेली आहे मस्त मच्छी, छान शिजलेली आहे. बघा, कुठेही मच्छीचा तुकडा वगैरे पिच्चा पडलेला नाही आहे. अशाच पद्धतीने आपल्याला करून घ्यायची आहे आणि आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया संपूर्ण फिश. बघा, पूर्णपणे फिश आपण काढून घेतलेली आहे. आता या कढईमध्ये जे तेल राहिलेले आहे त्याच तेलामध्ये आपण 1 पळी तेल परत घालूया आणि मसाल्याचे वाटण करून घेऊया. बघा, मस्त 2 ते 3 मिनटं मस्त मसाला फ्राय करून घेऊया. मस्त तेल आणि मसाला वेगळा होईस्तोवर. बघा, छान मस्त मसाला झालेला आहे. मस्त फ्राय करून घेऊया 2 ते 3 मिनटं. आता आपण सुके मसाले घालूया. 1 ते 1.5 चम्मच छान मी लाल तिखट घातलेले आहे. तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता. अर्धा चम्मच त्यामध्ये हळद घातलेली आहे, 1 चम्मच त्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे. आता हे मसाले 1 ते 2 मिनटं मस्त फ्राय करून घेऊया तेलामध्ये. बघा, मसाला मस्त फ्राय झाल्यानंतर आता मसाला छान भाजून घेतला की भाजीला मस्त तरी येते. बघा, कमी तेलामध्ये सुद्धा भाजी मस्त छान आपली तयार होते. बघा, मसाला मस्त छान भाजलेला आहे. मसाल्याला मस्त छान तेलसुद्धा सुटलेलं आहे. बघा, मसाला छान झालेला आहे. आता मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आणि त्या मसाल्यामध्ये घालून घेऊया. बघा, थोडंसं पाणी घालून मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं मस्त एक अशी उकळी काढून घेऊया. त्यामुळे रस्स्याला छान तरी येते आणि हा मसाला छान संपूर्ण मस्त शिजला जातो. बघा, 5 मिनटं झाकण ठेवून आपण मस्त एक उकळी काढून घेतलेली आहे. बघा, छान उकळी आलेली आहे मसाल्याला छान आणि तेलसुद्धा मस्त वरती आलेलं आहे. बघा, आता मसाला पूर्णपणे आपला शिजलेला आहे. बघा, मस्त छान झालेला आहे. आता तुम्हाला तेल थोडं कमी दिसत असेल, पण नंतर भाजीला छान तरी येते. बघा, आता आवश्यकतेनुसार आपण मस्त रश्श्यासाठी आता पाणी घालूया.
पाणी घातल्यानंतर मसाला व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया. बघा छान, बघा मस्त भाजीला छान तरी आलेली आहे. आता आपण झाकण ठेवून छान मस्त एक उकळी काढून घेऊया रश्श्याची. भाजीला छान उकळी आली की आपण जी फिश फ्राय करून ठेवलेली आहे, गॅस मंद आचेवर छान आपण जी मच्छी उकळून घेतलेली आहे ती घालूया. बघा मस्त रश्श्याला उकळी आलेली आहे. जी फ्राय मच्छी करून घेतलेली आहे ती घालूया. मंद आचेवर घातल्यानंतर त्याने काय होते, जे फिशचे ते जे पीसेस आहे ते तुकडे पडत नाही. छान मस्त मच्छी शिजल्या पण जाते आणि मच्छीसुद्धा छान होते. रस्सा पण छान आपला शिजलेला आहे. आता आपण 5 ते 10 मिनटं छान मस्त शिजायला ठेवूया. त्यावरती थोडासा कोथिंबीर घालूया आणि थोडासा मस्त कस्तुरी मेथी घालूया. त्याने भाजीची चव छान येते. आणि चवीनुसार मीठ घालूया. फिश फ्राय करताना सुद्धा आपण थोडेसे मीठ घातले होते, म्हणून चवीनुसार थोडं मीठ घालूया आणि ही व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया. भाजी मंद आचेवर आपण आता 10 मिनटं शिजायला ठेवूया. छान मंद आचेवरती मच्छीसुद्धा शिजून येईल आणि रस्सासुद्धा छान मस्त कसला जाईल. बघा 10 मिनटं मस्त भाजीला आता शिजायला ठेवूया. 10 मिनटांबरोबर बघा किती छान मस्त भाजीला तरी आलेली आहे. झणझणीत अशी आपली मुंबईची मच्छी तयार झालेली आहे. बघा कुठेही पीसचा तुकडा पडलेला नाही आहे. अख्खे पीस आपले तयार आहे. भाजी मस्त झणझणीत अशी भाजी आपली तयार झालेली आहे. अशा पद्धतीने एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आता तुम्ही मच्छीची भाजी छान मस्त भाकरीबरोबर किंवा छान भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. एकदम अशी झणझणीत मस्त भाजी तयार झालेली आहे. बघा आपण भाजीवरती तेलसुद्धा भरपूर असे तेल घातलेले नाही, पण भाजी तरी पण मस्त रस्सेदार आणि मस्त तरीदार आपली भाजी आपली तयार झालेली आहे. आता आपण मस्त छान डिशमध्ये घेऊया भाजी. बघा मस्त भाकरी, कांदा आणि लिंबू आणि छान छान गरम गरम मस्त मच्छीची भाजी. आपली भाजी मस्त झणझणीत अशी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू.